चालू करू फॅक्टरायझेशन मेथड. तर या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, तर 12 इंटू 1 प्लस 12. साईन खूप इम्पॉर्टंट असतं. मग 7x आपण फॅक्टर पाडणार 4 इंटू 3 12 प्लस 3 प्लस 4. ओके, तो 4 प्लस 3 7. ठीक आहे, याला लिहून घेऊ आपण आता. एक्स स्क्वेअर प्लस 7x ला आपण असं पण लिहू शकतो 4x प्लस 3x प्लस 12 इक्वल टू 0. ह्या इक्वेशनमधून x कॉमन काढायचा आपल्याला. x प्लस 4 प्लस हे पण इक्वेशन मग x कॉमन काढायचा 3x प्लस 4. हे कसं केलं तर 3 आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर 3x प्लस 12 येणार. मग त्याला आपण ह्या टाईपमध्ये पण लिहू शकतो. ओके, x प्लस 4 कॉमन आहे म्हणून x प्लस 4 एकदा घेतला आणि x प्लस 3 हे झाले फॅक्टर हे इक्वेशनचे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. x अपॉन 1 6 इंटू 1 6 प्लस 6 3 इंटू 2 6 प्लस 5x आहे तर आपल्याला काय करावं लागणार प्लस 3 प्लस 2 प्लस 5. साईनवरती लक्ष देत जावं, साईन खूप इम्पॉर्टंट आहे. याला आपण असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2x प्लस 6 0. 5xलाच आपण 3x प्लस 2x स्वरूपात लिहिलं. x प्लस 3x प्लस x प्लस 3 का x प्लस 3. परत ह्यामध्ये x प्लस 3 कॉमन आलेला आहे, त्यामुळे x प्लस 2 आणि x प्लस 3 हे फॅक्टर आले हे इक्वेशनचे.